आपण आता आलेलो आहोत संभाजी महाराज उद्यानात आणि सुंदर अशी कमान आपल्या स्वागतासाठी इथे मोर स्वरूपात साकारण्यात आलेले मोराचं पूर्ण डिझाईन आपण बघू शकता। सुंदर असं पद्धतीने ते साकारण्यात आलेलं आहे। चला तर आपण आज जाऊयात। इथे काही आपल्याला सुंदर अशी चित्रे रेखाटलेली बघायला मिळतात। निसर्गाच्या साठी निसर्ग सौंदर्य इथे काही स्वरूपात रेखाटलेले बघायला मिळते। वेगवेगळ्या प्रकारचं निसर्ग या चित्राच्या माध्यमातून आपल्याला इथं दाखवण्यात आलेलं आहे। सुंदर असं हे देवराई वेगवेगळ्या प्रकारची इथे रेखाटलेली आपल्याला बघायला मिळते। अरे सुंदर जगातल्या देवराई वेगवेगळ्या देशातल्या आपण बघू शकता की ते वेगवेगळ्या देशातल्या देवराई एक आपण देवता स्वरूप असं आपण या देवराईंना मानतो। तर त्याची एक संकल्पना घेऊन इथं या काकांनी अतुल वाघ त्यांचं नाव आहे, त्यांनी सुंदर संकल्पना घेऊन चित्र साकारण्यात आलेलं आहे। आपण त्यांना विचारूया तरी संकल्पना काय आहे नेमकी? देवराई ही कोकणातली एक संकल्पना आहे। गावामध्ये एक देवासाठी राखून ठेवलेलं जंगल म्हणजे देवराई, बरोबर आहे। तर त्या देवरायांच्या त्या संकल्पनेमुळे त्या जिवंत आहे झाडं। ते जर नसतं तर आता तिथं सपाट जमीन झाली असती। म्हणजे ती जी भावना आहे ती आपल्या प्रत्येकात आली पाहिजे, देवराईची भावना। तसं ते प्रदर्शन मी मांडलेलं इथं। आणि त्यात नुसतं भारतच नाही तर जगातल्या किती देशांमध्ये देवराई आहेत, पण त्याच्यात वैशिष्ट्य असं की भारतातच सगळ्यात जास्त देवराई आहेत। बाकी सगळ्या देशात एक एक दोन दोनच आहेत। आणि भारतात कुठे कुठे देवराई आहेत तर इतक्या ठिकाणी देवराई आहेत हे त्याच्यात मांडलंय। आणि देवराईचं अट्रॅक्शन काय तर देवराईचे रक्षक कोण, भक्षक कोण, देवराईचं ते पोटात बाळ असल्यासारखं ते संगोपन केलं जातं तिथे। तिथला पालापाचोळा कधी कोणी उचलत नाही आच्छादन, कारण माहितीये त्याच्यात नसतं ते झाड वाढत राहतं। हे तिथलं वैशिष्ट्य। तिथलं दिवस रात्र ती देवराई जगत असते, जगवत असते निसर्गाला। त्या पूर्ण गावाचं वातावरण ही देवराई ठरवते। थोडक्यात आपल्याला म्हणायचं की निसर्गाचं आपण संरक्षण केलं पाहिजे त्याच्यासाठी। आणि देवराईतच घनवन होतं तयार। मानव निर्मित देवराई म्हणजे घनवन। आणि ते फुकटमध्ये करून देणारा एक व्यक्ती आहे रघुनाथ ढोले। ते तुम्ही फक्त जमीन आणि पाणी द्यायचे ते बनवून देतात। अरे सुंदर संकल्पना काका। प्रत्येक शेतातलं 10 गुंठे जरी जागा दिली त्या शेतकऱ्याने तर त्याच्या शेतात आम्ही घनवन घडून आणू, फुकट जंगल। अरे सुंदर सुंदर संकल्पना। पाण्याची आणि जमिनीची व्यवस्था करायची, ड्रीप टाकून कोणती झाडं कोणत्या दिशेला लावायची, त्या परिसरात त्याच्या शेताच्या परिसरातलं वातावरण बदलून जाईल बघा। अरे सुंदर सुंदर, खरंच संकल्पना चांगली आहे। आणि आपण यातनं एक बोध घेतला पाहिजे की आपण सुद्धा निसर्गाचं संवर्धन आणि रक्षण करायला शिकलं पाहिजे। आणि आपण बघली की कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज भासली, पण आपण हे देवराई किंवा निसर्ग रक्षण केलं तर आपल्याला ऑटोमॅटिक आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे। तर आता घनवन बनवून आपण ती देवराई घडवू शकतो। असं नाही की त्याच देवराई जमल्या पाहिजे, आपणही देवराई बनवू शकतो। त्याला घनवन म्हणतात। जंगल 5 गुंठ्यातही जंगल होतं, 10 गुंठ्यातही जंगल होतं। अरे सुंदर सुंदर, धन्यवाद काका। मला व्हॉट्सअपला पाठवायची। हो पाठवतो। काय रे? हो हे रघुनाथ ढोले काका आहेत देवराई फाउंडेशन। तर ते आपल्याला सुद्धा आपल्या पद्धतीने देवराई पर्यावरण रक्षण कसं करायचं ते सांगतात। तर त्यांचा नंबर व्हॉट्सअपचा आपण इथे दाखवलेला आहे, तो मी तुम्हाला शेअर करतो।